विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोडकाणी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी भाग्यवंता छंदमणी कोडकाणी ऐकती तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंता छंदमणी कोडकाणी ऐकती पांडुरंगा चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ फॅक्टरीचा हा उत्सव परंपरेचा जवळजवळ 54 वर्ष पूर्ण होऊन 55वे हे वर्ष आहे। सुवर्ण महोत्सव या उत्सवाचा झालेला आहे। आता सुवर्ण महोत्सव होऊन अमृत महोत्सवाकडे या सोहळ्याची वाटचाल चालू आहे। त्यात या वर्षी 55वे वर्ष आहे। त्यातल्या बहुतेक 4थ्या दिवसाच्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आहोत। सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील परमात्मा विठ्ठलाच्या नाममंत्राची सुलभता सांगून तो परमात्म्याचा स्वभाव आणि या मंत्राचा अधिकारी तुकोबारा या अभंगातून प्रतिपादन करतात। विठ्ठला सांगतात विठ्ठल विठ्ठल मंत्र हा सोपा आहे, सुलभ आहे। महाराजांनी इथं मंत्र शब्द वापरला आहे, नाम न म्हणता। मंत्राचा विचार केला असता मंत्रामध्ये सुलभता असणं हे फार कमी असतं। मंत्र म्हटलं की अधिक कठीण, आणि मंत्रात जास्तच कशाला महत्व असतं तर उच्चाराला महत्व असतं। कोणता स्वर दीर्घ करायचा, कोणता ह्रस्व करायचा, त्याला शास्त्रीय भाषेत उदात्त आणि अनुदात्त म्हणतात। स्वराचे उच्चार हे उदात्त आणि अनुदात्त असतात। एकच मंत्र आहे, उदात्त स्वर अनुदात्त झाला आणि अनुदात्त स्वर जर उदात्त झाला तर त्या मंत्रापासून फल न मिळता त्या मंत्रापासून क्षोभ निर्माण होतो। मंत्र म्हटलं तर अत्यंत कठीण आहे। मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा। चांगल्या माणसाला वेड लावतात मंत्र। पण आमच्याकडे काही जुनी घराणी आहेत जिथं मंत्र उपासना चालायची, तर त्या प्रत्येक घराण्यामध्ये एक वेडा आहे महाराज, एक वेडा राहतो। याचा अर्थ असा आहे मंत्राला उच्चारण्याचं फार सामर्थ्य आहे। किती मंत्र आहेत शास्त्रामध्ये? मंत्राची संख्या 7 कोटी सांगितलेली आहे। पण या सगळ्या मंत्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी विठ्ठल मंत्र हा सोपा सांगितलेला। सोपा तुकोबारायांनी विठ्ठल मंत्र सोपा सांगण्यामध्येच बाकी मंत्र अवघड हे नक्की सांगितलं। विठ्ठला एक चांगलं
म्हणण्यामध्ये दुसरा निश्चितच वाईट आहे. एका म्हणता भले आणि का सहजची निंदले. विठ्ठल मंत्र सुलभ आहे म्हणण्यामध्ये महाराजांनी बाकी सगळे मंत्र अवघड आहेत. मंत्राची व्याख्या शास्त्रामध्ये केली आहे. मनात त्रायते इति मंत्र. हा मनन केल्यानं जो आपल्याला तारून नेतो त्याला मंत्र म्हणावा. असा सुलभ मंत्र म्हणजे परमात्मा विठ्ठलाचा मंत्र आहे. बाकी वैदिक मंत्राचा विचार केला तर निळंबरा सांगतात. जपता बीज मंत्रे चळची घाली घाला. त्या मंत्राचा काळ ठरलेला आहे, त्या मंत्राची वेळ ठरलेली आहे, त्या मंत्राचा अधिकारी ठरलेला आहे. अनाधिकाऱ्यांनी अयोग्य वेळी जर मंत्र उच्चार केला तर त्याच्यापासून फळ मिळण्याच्या ऐवजी क्षोभ निर्माण होतो. माऊलींचा असा चिंतनीय गोड अभंग आहे महाराज. माऊलींनी या वैदिक मंत्राची मर्यादा सांगताना असं म्हटलंय, हे मंत्र कुणी म्हणावेत, कुणी म्हणू नये. असोच या जपू नये आणि का ते ऐकू नये. ऐसिया मंत्रा ते जग भिये त्याचे फळणे तोडे परी क्षोभणे बहु. असौच असणाऱ्यानं मंत्र म्हणू नये आणि का ते ऐकू नये, ते कुणीही ऐकू नये. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या अनाधिकाऱ्यानं चुकून जरी हे मंत्र कानावर त्याच्या पडले, ऐकले, तर त्या काळामध्ये असं शासन होतं की तापलेलं शिश त्याच्या कानात ओतल्या जायचं. आणि का ते ऐकू नये. ऐसिया मंत्रा ते जग भिये. अशा मंत्राला सगळं जग भीत, त्याच्यापासून फलप्राप्ती थोडी पण क्षोभच जास्त आहे. पण तुकोबराच्या मंत्राचा उल्लेख करतात. तो विठ्ठल मंत्र मात्र सोपा आहे, सुलभ आहे. किती सुलभ आहे. उघडा मंत्र जाणारा शब्दाचा अर्थ खुला. किंवा त्याच्यापेक्षा आणखी सोपं करायचं झालं तर उघडा शब्दाचा अर्थ स्वच्छ. विठ्ठल मंत्र हा स्वच्छ मंत्र आहे. याचा अर्थ असा आहे, स्वच्छ पाणी कुणीही प्या, बाधणार आहे का? लहानानं प्या, मोठ्यानं प्या, गरिबानं प्या, श्रीमंतानं प्या, स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या. असं कधी ऐकलं का चुकून स्वच्छ पाणी पिण्यात आलं आणि आजार घडला? स्वच्छ पाणी कुणीही प्या, त्याला मर्यादा नाही, अधिकार नाही, वेळे काळाची मर्यादा नाही, अधिकाराची नाही, कुणीही प्या. तसा हा विठ्ठल मंत्र उघडाय, खुलाय, स्वच्छ आहे. तो कुणीही म्हणा, केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा आणि कसंही म्हणा. विठ्ठला मंत्र कुणी, केव्हा, कुठं आणि कसाही म्हणा, कुणी म्हणा. या रे लहान थोर, या ते भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, लहान मोठा,
यातीचा इथं विचार नाही. कुणी म्हणा, केव्हाही म्हणा. केव्हाही म्हणा म्हणजे फक्त 7 ते 9, 5 ते 7 नाही. केव्हाही 24 तास दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा. चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. जिथं असाल तिथं करा. घरात करा, शेतात करा, कामावर करा, प्रवासात करा, झोपताना करा. झोपेतून उठल्यावर तोंड सुद्धा धुण्याची गरज नाही. एवढं सोपं आहे का? मनोनी गोड सर्व भावे आंघोळी नलगे तोंड धुवावे. घरात चहा तरी मिळतो का आपल्याला तोंड धुतल्याशिवाय? चहा करा म्हटले की आतून आवाज येतो, आधी तोंड धुवा आणि मग चहा घ्या. पण परमात्मा विठ्ठल मंत्र एवढा सोपा आहे, तोंड सुद्धा धुण्याची गरज आहे. कोणी, केव्हा, कुठं आणि कसंही. कसंही म्हणजे नाही राम म्हणता आलं तर मरा तरी म्हणता येईल का नाही? वाल्या कोळ्याने म्हटलं का नाही? मरा नाम नाही पण नाम म्हणून म्हटला. अबद्ध वेडे वाकुडे जैसे तैशा परी वाचे हरी हरी उच्चारावे येईल तैसा बोल राम कृष्ण. भगवत चिंतन हे सुलभ आहे. सोपं कशाला म्हणायचो? सोप्याची सोपी व्याख्या सांगतो. जे सगळ्या करता असतं आणि जे सगळ्याला जमत त्याला सोपं म्हणावं. विठाला नीट ऐका. सोप्याची व्याख्या जे सगळ्या करता असतं, जे सगळ्याला जमत त्याला सोपं म्हणावं. एक विठ्ठल मंत्र सोडला तर बाकी कुठलंही साधन सगळ्या करता नाही. जरी सगळ्या करता असलं तर सगळ्याला जमणार नाही. योग सगळ्याला जमणार नाही. कर्म सगळ्याला जमणार नाही. ब्रह्मज्ञानाचे अधिकारी सगळे नाहीत. तप सगळ्याला जमणार नाही. विठ्ठल नाम मंत्र मात्र सुलभ आहे, सगळ्याला जमणार आहे. इथं अधिकार नाही. योग बघा, योग अभ्यास सगळ्याला जमतो का? विस्तार करत नाही, आधीच वेळ झाला. एकच उभी सांगतो. ज्याला जास्त खायला आणि जास्त झोपायला लागतो तो योग करू शकत नाही. दुर्दैव आहे. माणसं जास्त खाल्लेलं पचण्याकरता योग करतात आणि न येणारी झोप येण्याकरता योग करू लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याला जास्त खायला लागतं आणि जास्त झोपायला लागतो तो योग करू शकत नाही. जो रसनेचा अंकिला का निद्रेसी जीवे विकिला तो येत नाही म्हणतला अधिकारी नाही. योगाचा अधिकारी नाही. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. कर्मामध्ये अत्यंत सूक्ष्मता आहे, बारकावा आहे. तै नित्ययाग सहिती सृजिली भूते समजते की नेनतीची यज्ञाते सूक्ष्म म्हणून. किती सूक्ष्म आहे कर्म. जमणार आहे का आपल्याला कर्म करणे? संध्या करतात, संध्येचा विधी असतो. संध्येचा विधी असतो. काय करायचं संध्या करताना? पळीनं पाणी हातावर घ्यायचं आणि प्यायचं. भगवंताचं नाव घेऊन त्या पाण्याचं आचमन करायचं. हे कर्म आहे संध्या. पण लक्षात घ्या, ते पळीनं पाणी हातावर किती घ्यायचं याला माप आहे. ते पाणी कमी झालं तरी दोष आहे, ते पाणी जास्त झालं तरी दोष आहे. कोणता दोष आहे? कर्मी आचमन करावे तेथ माश मात्र जल घ्यावे ते न्यून अधिकत्व सवे दोष पावे सुरापान. दारू पिण्याचं पातक लागतं महाराज. ते पाणी कमी अधिक जास्त झालं तर किती? माश शब्दाचा अर्थ उडीद. उडदा एवढं पाणी घ्यावं लागतं. ते कमी झालं तरी दारू पिण्याचं पातक आहे, जास्त झालं तरी दारू पिण्याचं पातक आहे. कर्म सूक्ष्म आहे, ज्ञान दुस्तर आहे. ब्रह्मज्ञान सोपं काय? ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिंपुटी वेदशास्त्रे. वेद आणि शास्त्रे. ब्रह्मज्ञानाचा अधिकारी दुर्लभ आहे असं सांगितलं नसतं. कठीण आहे. विठ्ठल मंत्र सोपा आहे म्हणजे तो सगळ्या करताय आणि सगळ्याला जमणार आहे. सगळ्यांना अधिकार आहे म्हणून सोपा. सगळे कुणीही या. ज्ञानेश्वर महाराज असं गोड सांगतात,
गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदे दुष्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा विणवणी करा विठ्ठल स्मरण. सगळे आले या गाते. गाणाऱ्यांना विनंती केली माऊलींनी, नुसतं गाऊ नका, गावा, पण त्याच्या बरोबर नामचिंतन करा. गाते श्रोते, नुसतंच इथं ऐकायचं बसायचं आणि इथंच सोडायचं नाही. जे ऐकलंय त्याचं चिंतन करा. गाते श्रोते पाहते, एक वर्ग पाहणार आहे, लांबूनच पाहतो. आज कोणाचं कीर्तन आहे, कोण आहेत महाराज, कुठला अभंग घेतलाय, नुसतं पाहू नको, पहा, त्याच्याबरोबर नामस्मरण कर. विठ्ठल मंत्र म्हण. गाते श्रोते पाहते चतुर. काही चतुर माणसं आहेत, काही म्हणण्यापेक्षा कलियुगच चतुराच आहे. कारण तुकोबारांचीच भाषा आहे, कलियुगी बहु कुशल हे जन. लोक कलियुगात फार चतुर आहेत. लोकांना बरोबर कळतं महाराज अभंगावर आहे का अभंगाच्या कडे नाही, पण दुर्दैवानं महाराज लोकांना अजून कळेना. विठाला काही विनोद आहेत. दुष्चिते, दुष्चिते शब्दाचा अर्थ दुःखी. दुःखी म्हणजे वारकरी मनुष्य एके ठिकाणी नोकरीला होता. सकाळीच मालकांचा पहाटे फोन आला, लवकर या आज म्हणले काम आहे, तुमच्याशिवाय हे काम होत नाही. एकादशीचा दिवस. सकाळीच दूध पिऊन निघाला, 7 वाजता घर सोडलं. सगळं काम आटपेपर्यंत दिवस मावळला, 7 वाजले. फक्त दुधाचा कप घेतलेला, काहीच घेतलं नाही आणि रस्त्यानं निघाला. जाता जाता विचार करू लागला, आता आपण फराळ चांगलं करायचं आणि आज आराम करू. म्हटले आज कुठं जायला नको, आराम करू. मग काय फराळाला बनवायचं, सगळं मनामध्ये विचार करत चालला. हे करायला लावू, ते करायला लावू, भरपूर पोटभर खाऊ, असं चिंतन फराळाचं करत असताना घरापाशी आल्यावर पाहिलं तर काय कुलूप आहे. का म्हणले कुठे गेलेत, कीर्तनाला गेलेत. म्हटले तुम्हाला यायला सांगितलं, किल्ली काही ठेवली नाही, तुम्ही कीर्तनाला जावा. नाईला झाला, कीर्तनात येऊन बसले. महाराज वेळ संपूनही अर्धा तास झालं तरी कीर्तन सोडायला तयार नाही. असा दुष्चिते, मला हे सांगायचं, असा जो अंतःकरणानं बसलेला आहे ना त्याला दुष्चिते म्हटलेलं आहे. या सगळ्यांना तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात, मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा 3 अक्षरी विठ्ठल मंत्र तुम्ही जपा. म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. हा सोपा आहे, सोपा आहे. याचं सामर्थ्य तुकोबारा पुढच्या उत्तरार्धात सांगतात की करी पापा निर्मूळ. एक लक्षात घ्या, माणसाची एक धारणा आहे, जे सोपं आहे लोकांनी दुर्दैवानं सोप्याचा अर्थ हलका असा केला. परमात्म्याचं नामस्मरण सोपं आहे याचा अर्थ ते हलकं नाही. जे सहज मिळतं, बिना सायासाचं, बिना कष्टाचं, काही प्रयत्न न करता घरपोच जर येत असेल तर लोकांना त्याची किंमत नाही महाराज. ज्याच्याकरता काही विशेष प्रयत्न करावा, विशेष सायास करावं, काहीतरी खर्ची घालावं, तेव्हा लोकांना चांगलं वाटतं. जे सोपं असतं, सहज असतं, तिकडं भावना आहे का लोकांची. आजच्या भाषेमध्ये लोकांना ब्रँडेड पाहिजे, साधं चालत नाही महाराज. संतांचा संतांचा उपदेश किंवा संत वाङ्मय म्हणावं तसं लोक त्याच्याकडे का पाहत नाही, त्यातलं एक महत्वाचं कारण आहे, ते सोपं आहे म्हणून. ते काही खर्ची न करता, काही प्रयत्न न करता सहज मिळतंय, सुलभ आहे. लोकांनी त्याचा अर्थ हलका केला. विठ्ठल मंत्र सोपा याचा अर्थ हलका नाही, त्याचं सामर्थ्य आहे. करी पाप निर्मूळ. पाप घालवतो, साधं घालवत नाही. निर्मूळ शब्दाचा अर्थ समूळ. पाप घालवतो. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टीला महत्व आहे, पाप आणि पुण्य. जीवन जे आपण जगतोय ते पाप पुण्याच्या भोवती. प्रयत्न कशा करताय आपला, पुण्या करता. काय मिळवायचंय,
पुण्य मिळवायचं. काय घालवायचंय? पाप घालवायचं. पाप हे जीवनातलं गेलं पाहिजे. कळत न कळत आपल्या हातून पाप घडली जातात. पाप घालवलं पाहिजे. नाही पाप घालवलं तर काय होतं? पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय? सुलभ सांगतो. आपल्या हातून हिताच्या गोष्टी घडणं म्हणजे पुण्य. पंढरीची वारी, गळ्यामध्ये माळ, एकादशीचं व्रत पुण्य. आणि आपल्या हातून ज्या गोष्टी घडल्या जातात त्याच्यातून अधोगती प्राप्त होते त्याला पाप म्हणावं. पाप का घालवायचं? आपल्याला मिळवायचंय पुण्य, घालवायचंय पाप. जोपर्यंत पाप जात नाही तोपर्यंत पुण्यच मिळत नाही. विठाला पुण्य जोपर्यंत मिळवण्याचा प्रयत्न आहे, पण ते पुण्य मिळवण्याकरता पाप गेलं पाहिजे. पाप जात नाही तोपर्यंत पुण्यच मिळत नाही. किंवा आणखी याला सोपं करतो, आपल्याला सुख मिळवावं वाटतंय आणि दुःख जावं वाटतंय. बरोबर आहे? पापाचं फळ आहे दुःख, पुण्याचं फळ आहे सुख. सुख मिळावं असं वाटत असेल तर पुण्य पदरी पाहिजे. दुःख जावं असं वाटत असेल तर पाप गेलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास हा सुखाकरताच आहे. मनुष्य संसार करतो ते सुखाकरताच करतोय आणि परमार्थ करतोय ते सुखाकरताच करतोय. कोणाचा प्रयत्न दुःखा करताय? कोणाला वाटतं दुःख मिळावं? माणसाला दुःख तर नकोच, पण मला दुःख व्हावं अशी भावना सुद्धा लोकांना नको वाटते. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाची अपेक्षा सुखाची आहे, पण न मिळता दुःखच मिळतंय. काय याचं कारण? याचं कारण आहे पाप. जोपर्यंत आपलं पाप जात नाही तोपर्यंत सुख नाही, तोपर्यंत आपल्याला पुण्य मिळत नाही. पाप घालवलं पाहिजे. पण हे पाप असं विचित्र आहे महाराज, माणसाचं पापच माणसाचं चांगलं होऊ देत नसतं. लोकांचं म्हणणं आहे ह्याच्यावर घाल त्याच्यावर. हे काय नाही, जे आपल्या जीवनातला भोग आहे ना तो पापावर आहे, मागच्या जन्माच्या पापातलं आहे. आपलं चांगलं व्हायचं असेल तर पाप घालवलं पाहिजे. ऐका, पाप का घालवायचं हे सांगतोय. पुण्य मिळवायचं असेल, सुख मिळवायचं असेल, आपलं हित व्हावं, आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर पाप गेलं पाहिजे. विठाला तोपर्यंत या गोष्टी आपल्या हातून घडतच नाही. पुण्य ना सुख ना आपलं हित. बघा पाप कसं माणसाच्या हिताच्या आड येणार आहे. बरीच माणसं कीर्तनाला येतात, कीर्तनाला म्हणून घरी सांगून येतात आणि इथं मंडपामध्ये बसतात. कीर्तनकारानं विना घेऊन रूपाचा अभंग म्हणायला सुरुवात केली की यानं त्या स्वरात घोरायला सुरुवात केली. बरीच लोक कीर्तनात झोपतात बर का. मी याच्याही पुढे सांगू का, काही झोपण्याकरताच कीर्तनाला येतात. शेवटची चाल होती, सगळे उठवतात. अरे उठ, सुटलं कीर्तन, निघाले सगळे घरी. मग जागा होतो. अहो काय सांगावं, फार रात्री जागरण झालो, कधी डोळा लागला कळलंच नाही, झोप येते. मला सांगा बरं, इथं झोप यायचं ठिकाण आहे काय? एवढा मृदुंगाचा आवाज आहे, मी सांगतोय, टाळकरी आहेत, भजने आहेत, तुम्ही टाळ्या वाजवता. एवढ्या आवाजामध्ये झोप येऊ शकते का? येत नाही. कीर्तन सुटतो, घरी जातो, रात्री झोपेची वेळ आणि सहजच टीव्ही लावतो. रात्रभर जागून टीव्ही बघतो. दिवस उगवलेला सुद्धा त्याला कळत नाही. महाराज मी हसाय करता हे सांगत नाही. कीर्तनामध्ये जिथं कीर्तनाची झोपायची जागा नाही, झोपायची वेळ नाही, तिथं झोप येते. जिथं झोपायची जागा आहे, झोपेची वेळ आहे, तिथं झोप येत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण काय नाही तर आपलं पूर्वजन्माचं पापाचं आहे. माणसाच्या हिताच्या आड येणार माणसाचं पापच आहे महाराज. बरीच माणसं बरं का गुरुजी आम्हाला दरवर्षी सांगतात, महाराज या वर्षी मी निश्चित सोहळ्याला 2 महिने आधीच, मी आता रिटायर झालोय, मुलाचं लग्न झालंय, मुलीचं लग्न झालंय, मी निवांत, आता काय नाही, मी येणार. 2 महिन्यापासूनच सोहळ्याची तयारी, सोहळ्याला जायचं, सोहळ्याला जायचं. सोहळ्याचा दिवस उद्या, आता जायचं देहू क्षेत्राला मुक्कामी. आदल्या दिवशी महिन्याची सगळी तयारी.
बळकटी बांधलेली आहे, कपडे घेतलेले, सगळी तयारी. रात्री आता सकाळी जायचं या आनंदानं झोपला आणि मध्यरात्री फोन आला, सासूबाई वारल्या. मरू नये कोणाच्या, पण एक भाग सांग. नाईलाज झाला, काहीच चाललं नाही महाराज. 2 महिन्यापासून केलेली तयारी सगळी वाया गेली. गेल्या तिथं 8 दिवस गेले, तोपर्यंत पालखी सोहळा निम्म्यापर्यंत आला. आता निम्म्यात का होईना जावं, उद्या निम्म्यातून जावं म्हटलं तर पोरगा गाडीहून पडला, पाय मोडला, त्यात 4 दिवस गेले. नाही निम्म्यात तर शेवटी वाखरीच्या मुक्कामाला तरी जावं. बऱ्याच लोकांनी मनानच गणित मांडले, वाखरी ते पंढरपूर केलं तर सगळा सोहळा आला. असू द्या, तसं का असं ना, पण या वाखरीला जावं. वाखरीला जावं निघालं तर पत्नीला रात्रीतून खूप ताप आला, ऍडमिट करावं लागलं. आता हे रोजच आहे तुमच्या जीवनातलं, हे काय सांगावं लागते का? हे का घडतं? मनुष्य पुण्य प्राप्तीच्या मार्गाला लागतो, पुण्य करता प्रवृत्त होतो. होत असताना त्याच्या आड येणार काय? जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज आम्ही धर्मा करता पुण्या करता प्रवृत्त होतो, पण आमची प्रवृत्ती होत असताना आम्ही आता प्रवृत्त होणार, त्या मार्गाला लागणार, पण नेमकं याच्या आड काहीतरी येतं. काय आहे? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा दुसरं तिसरं काय नाही, तुझं मागच्या जन्मातलं पापच तुझ्या हिताच्या आड येणार आहे, दुसरं काही नाही. नाड पाप ठाके हिता आड, माणसाच्या हिताच्या आड येणार त्याचं पाप आहे. महाभारतामध्ये दुर्योधन म्हणतो, मला धर्मही कळतो आणि अधर्मही कळतो, पण धर्माकडे माझी प्रवृत्ती होत नाही, अधर्मातनं मला निवृत्त व्हावं वाटत नाही. काय याचं कारण? याचं कारण मागच्या जन्मातलं पाप आहे. जोपर्यंत पाप जात नाही तोपर्यंत आपलं हित होत नाही, आपल्या हातून पुण्य घडत नाही, आपल्याला सुख मिळत नाही, म्हणून पाप घालवावं. आणि दुसरं असं आहे, पापाचा विस्तार थांबवायचा असेल तर पाप घालवलं पाहिजे. पापाचा विस्तार म्हणजे मागच्या जन्मातलं पाप जोपर्यंत आपण घालवत नाही, तर ते पाप न घालवता तसंच राहिलं तर ते जास्त पटीत भोगावं लागतं. व्यवहारातल्या भाषेत सांगू का? पाप म्हणजे घेतलेलं कर्ज आहे आणि पुण्य म्हणजे ठेवलेली ठेव आहे. कर्ज लवकर फिटावं का ठेव लवकर मोडावी? कसं असतं व्यवहारात? कर्ज लवकर मिटावं, संपवावं. कर्ज जेवढं लांबेल महाराज तेवढं जास्त पटीत फेडावं लागतं. पापरूपी हे जे आपलं कर्ज आहे त्यातून लवकर मुक्त व्हावं, ते तसं ठेवू नये. आणि या कर्जाला कर्जमुक्ती नसते. कुणी येऊन कुणाचंही शासन आलं, हे आपलं केलेलं कर्ज आहे ना, हे आपणच फेडावं लागतं महाराज. ते जेवढं लांबल तेवढं जास्त भोगावं लागतं. भीष्माचार्य ज्या वेळेस शरपंजरी पडले, बाणाच्या टोकावर 6 महिने झोपावं लागले. काय केलं होतं पूर्वजन्मामध्ये पाप? विचार करू लागले तर कधी बालपणी एक सरडा मेला होता. सरडा समजतो ना? तो भीष्माचार्यांनी सरडा मेलेला आपल्या बाणाच्या टोकाने उचलला आणि एका काटेरी कुंपणावर टाकून दिला. हे घडलं त्यांच्या हातून पाप. त्याचा विस्तार झाला. 6 महिने बाणाच्या टोकावर झोपायला. पुराणामध्ये मांडव्य नावाचे ऋषी आहेत, त्यांना शूल मांडव्य म्हणावं. समाधी अवस्थेत असताना त्यांना शूळावर जाण्याची वेळ आली. काय पाप केलं होतं त्यांनी? तर पूर्वजन्मामध्ये कधी त्यांनी एक ऊ मारली होती. हे घडलं त्यांच्या हातून पाप. त्याचा झाला विस्तार. परिणामतः त्यांना समाधी अवस्थेत असताना शूळावर जावं लागलं. लावा आपलं माप आता सगळ्या. पापाचा विस्तार थांबवायचा असेल तर पाप घालवलं पाहिजे म्हणून माऊली स्पष्ट सांगतात. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाहीही सुलभ आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा एवढं सुलभ आहे
की जन्म जन्मांतरीच एका नाही. साधन सोपं आहे पण फल जळतील पापे जन्मांतरी. जन्म जन्मांतरीच पाप घालवण्याचं सामर्थ्य या विठ्ठल मंत्रात आहे. म्हणून करी पापा निर्मूळ. पापातून समूळ घालवतो, काही शिल्लक ठेवत नाही. पाप म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणावं पाप, पापाची काय व्याख्या आहे. तर संत वाङ्मयामध्ये पापाच्या खूप व्याख्या आहेत. एका जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यात अनेक व्याख्या आहेत पापाच्या. एखाद्या जिज्ञासून त्या जर पापाच्या व्याख्या काढून त्याच्यावर पीएचडीचा ग्रंथ होईल, एवढ्या व्याख्यात तुकोबारांच्या गाथ्यामध्ये. पाप म्हणजे काय, 2-3 सांगतो महत्वाच्या. मानवी जीवन जगत असताना धर्मानं एक चौकट घालून दिलेले हे जीवन जगत असताना काय पाहावं, काय खावं, काय प्यावं, कसं वागावं, ही नीती घालून दिलेली आहे. आणि या नीतीच्या बाहेर वागणं याला पाप म्हणावं. नीतीबाह्य वर्तन, पाहू नये ते पाहणं, करू नये ते करणं, खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, या गोष्टी करणं म्हणजे पाप म्हटलेले. नीतीबाह्य वर्तन. पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. नीतीबाह्य वर्तन पाप म्हटलेलं आहे. जो संताची निंदा करतो तो पापी आहे. अखंड संत निंदी. ऐसी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयासी, तो केवळ पापराशी. पाप खूप प्रकार आहेत. 18 पुराणामध्ये व्यासाची 2 वचनं प्रसिद्ध आहेत बघा. 18 पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम, परोपकाराय पुण्यम पापायम परपीडितम. दुसऱ्यावर उपकार करणं पुण्य आणि दुसऱ्याला पीडा देणं पाप. याचाच अनुवाद तुकोबाराय करतात. पुण्य परोपकार पापते परपीडा, अनिक नाही जोडा दुजा यासे. पुण्य ते जाणारे भाईनो पर उपकाराचे, परपीडा परनिंदा खरे पाप तयाचे. पुन्हा कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे आणि मानसिक पाप आहे. कायिक म्हणजे शरीराकडून घडलेलं पाप, हिंसा करणं कायिक पाप. वाचिक पाप म्हणजे वाणीचं पाप. वाणीचं पाप काय आहे, खोटं बोलणं वाणीचं पाप आहे. असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी म्हटले. आणि मानसिक पाप, आता शरीरी कळलं वाचिक आणि मन पाप करतं का, करतं ना. मानसिक पाप याचा अर्थ मनामध्ये एखाद्या विषयी काही संबंध नसताना वाईट भावना येणं याला मानसिक पाप म्हटलेलं आहे. मनाचं पाप असं विचित्र आहे महाराज. एखाद्याला जर काही लाभ झाला तर तो लाभ मला का झाला नाही असं मनात जरी आलं तर हे मनाचं पाप आहे. एवढा सूक्ष्म विचार केलाय शास्त्राने पापाचा. कायिक वाचिक मानसिक पाप आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पापाचा प्रकार सांगतो, मनुष्य देहाला आलाय आणि देवाची भक्ती करत नसेल, देवाला विसरला असेल तर पापी आहे. विठाला दुर्लभ असा देह त्या परमात्म्यानं आम्हाला दिलाय. देवे दिले इंद्रिये असा देह मिळून त्या देवाला जर विसरला तर नारायणाची या लोपे घडलिया हातून सगळी पाप घडली. देवाला विसरून तुम्ही कोणतंही कर्म करा ते कर्म पाप आहे. नारायणाची लोपे घडली अवघीच पाप आहे.
देवाला. अर्जुन म्हणतो देवा असं कसं म्हणता हो तुम्ही? तुम्ही देह दिला आणि त्या देहात येऊन तुम्हाला आठवलं म्हणजे पुण्य आणि तुम्हाला विसरलं म्हणजे पाप, हे असं कसं काय? म्हणजे सगळं तुमच्यावर आहे काय देवा? अर्जुनाचा संवाद आहे. अर्जुना भगवान म्हणले अर्जुना मला सांग, ज्या वेळेस आकाशामध्ये सूर्य असतो त्यावेळेस काय असतं? दिवस. बरोबर आहे का नाही? आणि ज्या वेळेस आकाशामध्ये सूर्य नसतो त्यावेळेस काय असतं? रात्र. हे खरं आहे, निश्चित आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. आकाशामध्ये सूर्य नसतो त्यावेळेस रात्र निश्चित आहे. तसं देह प्राप्त होऊन मला जर विसरला तर मग हे काय महापाप नाही? सूर्य जो वेळी नुदय विजे तया वेळी की रात्री म्हणिजे तेवी माझे भक्ती विण जे कीजे ते महापाप नोहे. काय गोड वर्णन आहे, फार गोड दृष्टांत दिलेत माऊलींनी. कने विन सोपटे कनसे लागली घन दाटे काय करावे गोमटे ओस नगर. खूप बोललेत माऊली. मग काय पृथ्वीवर पाषाण कमी आहेत का हो महाराज? दगड कमी आहेत? निंब निंबोनिया मोडोनियाला तरी तो कावळीयासी सुकाळू झाला तैसा भक्तिहीन वाढला दोषाची लागी. जाऊ द्या, तुम्हाला सगळ्याला हरिपाठ पाठ आहे. नसल पाठ तर तुम्ही ऐकत असताल, नसल पाठ तर ऐकत असाल. त्या हरिपाठात एक वचन आहे महाराज, दुर्लभ देह प्राप्त होऊन जर मुखाला देवाचं नाम येत नसेल तर काय? नामासी मुखातो नाव ज्याच्या मुखात नाही. निळबाराचा एक मोठा अभंग गोड आहे, त्या पापा करताच निळबाराने सांगितलं. तात्पर्य काय? पापाचे असे अनेक प्रकार आहेत. जसे पापाचे प्रकार आहेत तसे पाप घालवण्याचे मार्गही अनेक आहेत शास्त्रात सांगितलेले. तीर्थयात्रा करणं, तीर्थात स्नान करणं, प्रायश्चितादी जी कर्म आहेत ही सगळी पाप घालवाय करताच आहेत. महाभारतातला आणि रामायणातला प्रसंग सांगतो. बलराम दादा हे पैलवान होते, त्यामुळे रोज सकाळी व्यायाम करायला जात. एके दिवशी व्यायाम करून येत असताना समोरून एक भटजी बोचा येत होते. बलराम दादा पैलवान होते, ते भटजी ही पैलवान होते, पण काडी पैलवान होते. हे पैलवान आणि ते काडी पैलवान. दादा निघाले रस्त्यानं आणि काय तो ब्राह्मण आला, बलराम दादांना धडकला, पडला आणि मेला. काहीच घडलं नाही दादाच्या. घरी आले, अरे कृष्णा आज असं घडलं म्हणले. ते मला धडकला आणि मेला. दादा ही ब्रह्महत्या आहे. अरे मी काहीच केलं नाही, पण धडकला कुणाला? तुम्हाला ना, मेला. मग आता याला एक करावं लागेल, म्हणजे तुम्हाला 18 दिवस तीर्थयात्रा करावं लागेल. म्हणून बलराम दादाला 18 दिवस यात्रे करता पाठवलं. पुन्हा इकडं कौरवाचा काटा काढला, हा विषय वेगळा आहे, पण त्या पापातून मुक्त होण्याकरता तीर्थयात्रा. रामायणात ही ज्या वेळेस राजा दशरथाकडून श्रावण बाळाच्या हत्या घडली, ब्रह्महत्या घडली, त्याचा परिणाम अयोध्येमध्ये दुष्काळ पडला, पाण्याचा थेंब नाही. मग या हत्येतून मुक्त होण्याकरता काय करावं लागलं तर अश्वमेध नावाचा यज्ञ राजा दशरथाला करायला. फेडावया ब्रह्महत्या डाग केला अश्वमेध याग, प्रायश्चितादी कर्म, तीर्थयात्रा, तीर्थात स्नान, यज्ञ याग ही पाप घालवण्याकरताच साधन आहेत. तुकोबारांचा आग्रह विठ्ठल मंत्राचा काय आहे? विठाला
सांगितलं. विठ्ठल विठ्ठल निश्चयात्मक बोलण्याकरता, दृढ बोलण्याकरता दुरुक्ती असते. दोनदा बोलतात विठ्ठल विठ्ठल का? एक लक्षात घ्या, बाकी साधनानं मार्गानं पाप जात, कार्यरूप पाप जात. विठ्ठल नाम मंत्रानं कारणरूप पाप जात. रोग बरा व्हावा, तात्पुरता बरा व्हावा का कायमचा बरा व्हावा? कायमचा रोग बरा होण्याकरता त्या रोगाचं मूळ शोधलं पाहिजे. विठ्ठल मंत्रानं पाप जात नाही, समूळ निर्मूळ शब्द वापरलाय. समूळ भगवत नाम चिंतन, समूळ वासुदेव स्मरणे पाप हरणाचे मूळ शब्द वापरला. समूळ पाप जात, समूळ भगवत नाम चिंतनानं. कार्यरूप पाप नाही, कारणरूप पाप. पापाची क्रिया जी माणसाच्या हातून घडली जाते त्याला कार्यरूप पाप म्हणावं. आणि या पापाला कारणीभूत अंतःकरणातले जे विकार आहेत याला कारणरूप पाप म्हणावं. ते पाप या भगवत चिंतना जात. इतकं पाप जात महाराज काहीच शिल्लक राहत. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नावची नाही पापाचे ऐसे केले. काहीच राहिलं नाही. म्हणून तर महाराज म्हणतात आम्हाला पाप घालवण्याकरता बाकी साधनं करण्याची आता गरजच काय आहे. जप तप अनुष्ठान व्यर्थ का सया करणे, तीर्थ व्रत नियम नलगे असणावर. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. बाकी जप तप यज्ञादी साधन करण्याची आता काय गरज आहे. जयाचे नाम पाप पाप जात. कसं जात? समूळ. मूळ पापाचं मूळ काय? पापाचं मूळ माणसं का पापा करता प्रवृत्त होतात? इच्छा स्वागरून असो. अर्जुनाला प्रश्न पडला अथ केनम प्रवृत्तोयम पापम चरति पुरुषः. भगवान म्हणतात अर्जुना पापाला कारण दोन आहेत. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्धेनम मिह वैरिणम. काम आणि क्रोध हे विकार पापाला कारण, हे पापाचं मूळ आहे. हे सामान्य नाहीत महाराज, हे सगळ्याच्या अंतःकरणात आहे. चैतन्याचे शेजारी वस्ती ज्ञानाच्या एकाहारी. इतके वाईट आहेत की ज्ञानेश्वर महाराजांनी याला यमाची उपमा दिली. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताचे ठाई मानीचे. कृतांत शब्दाचा अर्थ यम. जसं यमाला दया माया नाही तसे या विकाराला दया माया नाही. भगवत नामस्मरण असा आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र असा आहे की तो समूळ पाप घालवतो. म्हणजे हे विकारच जातात. काम क्रोधे केले घर रे घे. जसं वारा सुटला की ढग गेला, ढग गेली. सूर्य उगवल्यावर किती वेळानं अंधार जातो? सूर्य उगवला की अंधार गेला. परमात्म्याचं नामस्मरण आलं की विकार गेले. दोषा गेली घे घे मारी पळती भरले दिशाचारी. न येती माघारी नाही उरी परता. या समूळ पाप जात. करी पापा निर्मूळ. एका साधकानं तुकोबारानं प्रश्न केला महाराज
परमात्म्याच्या नामानं पाप जात. किती जात? तुकोबरांनी त्याला उत्तर फार चमत्कारिक दिले महाराज. तुकोबरा म्हणतात भगवत नाम चिंतनानं पाप किती जात, असा जर तुझा प्रश्न असेल तर उत्तर एकच, मनुष्य तेवढं पापच करू शकत नाही जेवढं नाम घालवतो. विठाला विठाला तेवढं पापच करू शकत नाही. दोष जाळे त्याचे कल्प कोटीवरी, नामासाठी हरी आपुलिया करतील नामे कृष्णाची या दोषी, बहुत ज्यांच्या पाशी होईल पाप. किती पापी आहे? पापाचं रेकॉर्ड अजून वाल्या कोळ्याच्या नावावर आहे, ते काही मोडलेलं नाही. सगळ्यात अग्रभागी का तर त्याचं पापच एवढं होतं की त्या पापाला शास्त्रात प्रायश्चित्त नव्हतं. मोकलीला प्रायश्चित्ती कोणी न धरती हाती, एवढा पापी. पण तो वाल्या कोळी तरुण गेला कडे. सगळ्याला माहित आहे वाल्याचा दृष्टांत, मी सांगत नाही. माणसाला जीवनामध्ये ज्या वयात पाप पुण्य कळायला लागतं तेव्हापासून ही वाल्या कोळ्याची गोष्ट माहित आहे. नारदाची भेट ज्यावेळी झाली वाल्याची, त्या दृष्टांतातला बारकावा सांगणार आहे. नारद आणि वाल्या कोळ्याची भेट झाली. वाल्या कोळ्यानं पाहिलं आज रोजच्या पेक्षा वेगळंच गिरायक काय म्हटलंय. आज महाराज आहेत म्हणले, जॅकेट घातलंय, नक्की पाकिट असणार म्हटली. समोर वाल्या कोळ्याला, ओ महाराज कुठून आलात कीर्तनाहून, बघू काय आहे तुमच्या जवळ. नारद म्हणले, वाल्या बाबा मी पाकिट घेऊन कीर्तन करणारा महाराज नाही, माझ्याकडे कुठलं धन काय, तुला लुटायचं असेल तर विठ्ठल नामाचं धन लूट. घेतो का म्हणले, विना आणि चिपल्या. वाल्या म्हणला, तुम्ही महाराज लोक बोलायला फार चतुर असता, मला माहिती आहे. रोकड कॅश माल आहे का नाही सांगा. मग यातला एक बारकावा सांगतोय. एखाद्या वाटसरूला एखाद्या लुटारानं अडवल्यावर तो वाटसरू आणि लुटारू या दोघांमध्ये पाप पुण्याच्या गोष्टी होतील का? उद्या आपल्याला एखाद्या चोरानं अडवू नये, पण अडवलं तर आपण म्हणू का त्याला, तुझ्या हातून हे पाप घडतंय, तुला दोष लागतोय, गप्पा कस का होतील, का घडल्या? वाल्याच्या आणि नारदामध्ये हा संवाद का झाला त्याचा सूक्ष्मपणा सांगतो बारकावा. ज्या वेळेस नारदासमोर वाल्या उभारला, वारा सुटला. वारा, नारदाच्या अंगावरून वारा जावा आणि वाल्याच्या अंगावर जावा. पहिला वारा गेला कारण नामधारकाच्या अंगावरचा हा वारा आहे. पहिल्यांदा वारा गेला की नारदाला काय बोलतात हे ऐका वाटलं. पुन्हा वारा गेला की नारद जे जे बोलतात त्या प्रत्येक बोलण्यावर वाल्याचा विश्वास बसू लागला. म्हणून मी म्हणतो आपल्यापेक्षा वाल्या कोळ्या खूप चांगला. एकाच भेटीत महाराज त्याचा विश्वास ठेवला नारदावर. 55 वर्ष झाली आपल्याला उत्सवाला. किती झाली? 55. अजून किती जातील काय? अजून सुद्धा कीर्तन संपल्यावर चपला चोरीला जातात. ही कसली वाल्या कोळी आहेत? विठाला विठाला. शब्दावर वाल्याचा दृढ विश्वास बसू लागला. कशा नाही? आला शीतळ शांतीचा
नाम चिंतनाचा परिणाम वाल्या वाट पाड्या कोळीकू नाम स्मरे वाल्मिको नामे उद्धरिला ते लोको आपणा सहित निवाला. तुकोबराय म्हणतात नुसता तरला नाही, गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ झाला. अमित दोषाचे मूळ झाले वाल्मिका सबळ, झाला हरिनामे शीतळ गंगा जळ पैजैसा. तुम्ही हरी म्हणा या अधिकाराला पोचला की प्रभू रामचंद्रानं अवतार घेण्याच्या अगोदरच त्यानं रामायणाची निर्मिती केली आणि त्याच्या रामायणाप्रमाणे प्रभूला आपलं अवतार कार्य पार पडावं लागलं. कोळीयाची कीर्ती वाढली घन, केले रामायण करी पाप निर्मूळ. भाग्यवंता छंदमणी कोडकाणी ऐकती विठोबा. करी पाप निर्मूळ. भाग्यवंता चंदमणी ओढकाणी ऐकती. विठ्ठल नाम मंत्र हा सुलभ आहे पण फळ अपूर्व आणि अद्भुत आहे. पाप घालवतो, नुसतं पाप घालवत नाही. नामाचा असा दुहेरी फायदा आहे महाराज, ते पापही घालवतो आणि पुण्यही मिळवून देतं. जेवढ्या पटीत पाप जात तेवढ्या पटीत पुण्य. पुण्याची गणना कोण करी? एक लक्षात घ्या, शास्त्रामध्ये काही साधनं पुण्यप्राप्तीची सांगितली आहेत, काही पाप निवृत्तीची आहे. ज्यानं पाप जातं त्यानं पुण्य मिळत नाही, ज्यानं पुण्य मिळतं त्यानं पाप जात नाही. तीर्थात स्नान करा, पाप जाईल, पुण्य नाही. दानानं पुण्य मिळेल, पाप जाणार नाही. म्हणून आपल्याकडं तीर्थात दान देण्याची पद्धत आहे. तीर्थक्षेत्रात लोक स्नानही करतात आणि दानही देतात. स्नान पाप घालवण्याकरता आणि दान पुण्य मिळवण्याकरता. पण विठ्ठल नाम मंत्र असा आहे, पापही घालवतं आणि पुण्यही मिळवून देतं. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. झाला दिनाचा माय बाप, विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. करी पापा निर्मूळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठ्ठल मंत्र सोपा आहे, पाप समूळ घालवतो. असा जर या मंत्राचं सामर्थ्य आणि फळ असेल तर मग जगात औषधाला सुद्धा पाप राहायला नको आहे. सगळ्यांनीच सोपं नाम घेतलं असतं आणि सगळेच पापातून मुक्त झाले होत असते. आहे का अशी अवस्था जगाची? पाप आहे. काय कारण आहे त्याचं? भगवत नाम चिंतन. विठ्ठल मंत्र सोपा आहे पण तो मुखामध्ये येण्याकरता, त्या नामाचा छंद लागण्याकरता भाग्य पाहिजे. भाग्यवंता चंदमणी कोडकाणी ऐकती. ज्याच्या जवळ भाग्य आहे त्यालाच या नामाचा छंद आहे, तोच आपल्या कानानं या परमात्म्याचे गोड गुणानुवाद गातो. एक लक्षात घ्या, भगवत नाम चिंतन नाममंत्र सोपा आहे पण तोंडात येणं अवघड आहे. एवढी मंडळी कीर्तनाला आलेली आहेत. कीर्तनाला येण्याचं पुण्य सगळ्यांना आहे, पण इथं येऊन टाळी वाजवून नाम मंत्र म्हणण्याकरता पुण्य कमी पडतं. नाम सोपा आहे पण जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाग्री येईल श्री नामाची. भगवान उद्धव म्हणतो भगवंताला भागवतात, देवा ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची भक्ती का न करती. देवा तुमचा हे नाममंत्र भक्ती सोपी आहे ना, मग सगळेच का भक्ती करत नाहीत?
भगवंताचं उत्तर आहे त्याला. भाग्येविन माझी भक्ती न घडे निश्चिंती उद्धवा. पुण्य पाहिजे. माऊली म्हणतात आमची पूर्वजन्माची पुण्याई म्हणून आम्हाला या परमात्म्याविषयी आवड निर्माण झाली. बहुत सुकृताची अनेक जन्माची पुण्य पाहिजे बहुत. जन्मांतरीचे संचित होईल करीत आला अधिकारी. तो तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. कशा करता नाम तुझे वाचेसी आतुडेन समागम घडे संताचा. पण जो संतांनी कितीही उरडून सांगू द्या महाराज वाजत असे बोम कोणी नायकती काही. नाम सुलभ असताना दुर्लभ झालं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. पण जो भाग्यवंत आहे त्याला मात्र या परमात्म्याच्या नामाचा छंद आहे. इतका छंद आहे की त्याच्याकडे एक माप आहे. मापाचं काम मोजण्याकरता असतं. वैखरी रूपी माप आहे आणि या वैखरी रूपी मापानं तो भगवत नामस्मरण सतत मोजत असतो. सतत. भाग्यवंता हे काम वैखरी रूपी मापानं मोजत असतो महाराज. इतकं की देवाशिवाय बोलणेच नाही आता देवा विणवाणी. ही वाणी समर्पिली वाणी पांडुरंग घेतो ध्वनी. भगवंताला समर्पण केलं. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायाचे आता काम नाही. भाग्यवंता छंदमणी कोड काणी ऐकती. च्या विठ्ठलाचं नामस्मरण ज्याचा मंत्र सोलाब सांगतला तो कसा आहे. तू भाविक गे माये भोळे गुणाचे आवडे तयासी नाम घेता तयाचे. आणि चाड काळे न धरावी म्हणजे योग्यच वेळेस त्याच्या भेटीची इच्छा करावी असं नाही. कधीही भेटतो तुम्ही त्याचं नाव घ्या हजर. देवाला पाहायचं शोधायचं पत्ता नाही. त्याचं नामस्मरण करा. कोठे नका पाहू करा हरिकथा तेथे अवचिता निश्चित. नारद महर्षी म्हणतात सकीर्तमानस्य शीघ्रमेवा आविर्भवती अनुभवयतीचे भक्ता. त्या परमात्म्याचं तुम्ही नामस्मरण करा. तो परमात्मा तुमच्या पुढे हजर आहे. या विठ्ठल नामाचा या मंत्राचा अधिकारी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य. जो विठ्ठल मंत्र घेतो ना तो कुठल्याही यातीचा असू द्या महाराज. इथं याती नाही. ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नर नारी आदी करुणी वेश्याही. कुठल्याही असू द्या कुठल्याही यातीचा असू द्या. त्याच्या मुखात नाम्यानं संपलं. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोच धन्य. तोच धन्य. कुठलाही. म्हणून आपल्याकडं सगळ्या यातीत नामधारक वैष्णव संत होऊन गेले बघा. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्रे. तुका म्हणे भलते याती किंवा तुका म्हणे याती हो का तयाची भलती. त्याच चिंतन विठ्ठल मंत्र म्हटला ना तो धन्य झाला. धन्य धन्य त्या जाती धन्य त्या जाती. नारायण चित्ते साठविल्या भाग्यवंता छंदमणी कोड काणी ऐकती ज्ञानेश्वर.
हा सोहळा साजरा करतोय. अशीच उत्तरोत्तर भगवंताची संतांची सेवा त्यांच्या हातून घडो अशी भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवून मुखानं नाम घ्या. तुकाराम